जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ। श्री राम। जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार। जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील हे शारदा स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। ही शारदा जी आहे, ही शारदा ही खऱ्या अर्थानं आमच्यातली प्राणशक्ती आहे। म्हणजे प्राणाच्या माध्यमातून, आता प्राण किती महत्त्वाचा आहे पहा। आपण अवघड विषय, क्लिष्ट विषय थोडा सोपा करून पाहूया। आता हा प्राण जो आहे, आपण सहज म्हणतो की नाही, काय त्याचा प्राण, अहो क्षणामध्ये प्राण ज्योत मालवली, प्राण ज्योत मालवली असा शब्द आम्ही व्यवहारामध्ये वापरतो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो। पण ही प्राण ज्योत शब्द का वापरला तिथे? ही प्राण ज्योत याचा अर्थ असा आहे की ती ज्ञान प्रकाश असणारी ज्योत आहे, आत्मतत्वाचा प्रकाश असणारी ज्योत आहे। आत्मतत्वाच्या दर्शनाचा, तो प्रकाशाचं ते दर्शन आहे आणि त्याच्यासाठी ती प्राण ज्योत म्हणून समर्थांनी या ठिकाणी आपल्या समोर सांगितलेली आहे की ही शारदारूप प्राणशक्ती आहे। म्हणजे ती अंतःकरणातली खऱ्या अर्थानं एक प्रकाशमान असणारी ती ज्योत आहे। मग या ज्योतीवरती काजळी चढून चालेल का? या ज्योतीवरती कुठलं अज्ञानाचं आवरण साठवून चालेल का? तर नाही चालणार। ज्योतीवरती, समईवरती पहा, दिवा असतो, आपण देवापाशी दिवा लावतो। देवापाशी दिवा लावल्यानंतर तो प्रकाशमान जर असेल, तो उत्तम अशा प्रकारचा प्रकाश देत असेल तर आपल्याला आनंद होतो। तो दिवा पाहतानाही, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये भगवंताची उपासना करतानाही आपल्याला आनंद होतो। त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला, दिव्याच्या प्रकाशाशिवाय आपण काही करू शकतो का? बघा, आपल्या दैनंदिन जीवनाशी आपण हा विषय एक जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत। हा प्रकाश आहे म्हणून हे सगळं आपण करू शकतो। प्रकाश नसेल तर काय करू शकतो आपण? काही करू शकत नाही। मग तो प्रकाश हे कशाचं प्रतीक आहे? प्रकाश हे कशाचं दर्शन आहे? प्रकाश ही कशाचं अधिष्ठान आहे? तर प्रकाश हे त्या शारदेचं अधिष्ठान आहे। शारदेची उपासना ही त्या प्रकाशाची उपासना आहे। शारदेची उपासना ही ज्ञानाची उपासना आहे। शारदेची उपासना ही आत्म्यामध्ये असलेल्या चैतन्याची उपासना आहे। आणि ही चैतन्याची उपासना समर्थांनी वर्णन केलं की शारदा ही प्राणशक्ती आहे। मग ही प्राणशक्ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दर्शन घडवत असते। पहा, आपल्याला माहिती नसतं की आपल्यामध्ये असणारी जी परावाणी आहे, ही परावाणी अशासाठी मी आपल्याला सांगतो आहे की ही परावाणी आपल्या नाभिस्थानी आहे। आणि नाभिस्थानी असणारी परावाणी आपल्याला दिसते का? तर नाही दिसत। आपल्या हृदयामध्ये असणारी वाणी आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी। हे वाणींचे 4 प्रकार आहेत। पण परा, पश्यंती आणि मध्यमा या 3 वाणींच्या माध्यमातून काय होतं की त्याच्या शक्तीचं दर्शन आहे, पण प्रत्यक्ष दर्शन नाही। पहा, समजावून घ्या, ही प्राणशक्ती जी आहे, ही प्राणशक्ती आपण म्हणतो आहोत ती स्वरयंत्राच्या माध्यमातून बाहेर पडत असते। बोलणं, आपल्याला फक्त बोलणं माहिती असतं, मनातल्या मनात पुटपुटला तरी आपण म्हणतो की नाही, काय बडबडतो, जरा मोठ्यानं बोल म्हणजे मला कळेल तुला काय म्हणायचंय ते। साधा रोजच्या व्यवहारातला हा शब्दप्रयोग आहे की नाही? अरे काय मनातल्या मनात बडबडतोयस, काय तोंडातल्या तोंडात बडबडतोयस, जरा तू काहीतरी तुझे शब्द बाहेर येऊ दे।
अहो ते शब्द मी मनातल्या मनात पुटपुटणं हे परावाणीतून जन्माला आले, माझ्या कंठापर्यंत आले, पश्यंती मध्यमापर्यंत आले, पण जोपर्यंत माझ्या वैखरी वाणीतून ते शब्द बाहेर पडत नाहीत तोपर्यंत मला त्या शब्दांच्या अर्थाची उकल होत नाही. आणि ही शक्ती ही केवळ शारदेच्या रूपानं आपल्याला होते. म्हणजे ऊर जो आहे, कंठशीर जे आहे, जिव्हामूळ जे आहे, ते त्याच्यामध्ये असणारं ओठ जे आहेत, ते टाळू जे आहे, अशा ठिकाणी ती शक्ती जी आहे ती ध्वनिरूप शक्ती त्या ठिकाणी ती आदळून बाहेर पडते. आणि तो स्वर व्यंजनादी ते स्वर जो असतो तो अक्षर रूपानं बाहेर पडत असतो पहा. आणि हा अक्षर रूपानं बाहेर पडलेला आणि पण त्याच्या वाणीमध्ये अनुभवाला येणारं जे ब्रह्म आहे त्या वाणीच्या माध्यमातून आपल्याला शारदेचं दर्शन घडत असतं. त्या शब्दातून ती वाणी प्रगट होत असते. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं की जिच्या परावाणीच्या ठिकाणी शब्द उमटतात, ती शब्द उमटण्याची ज्याच्या मुखातून जेव्हा तो शब्द बाहेर पडतो वैखरीच्या रूपानं, तो शब्दोच्चार जो आहे ते शब्दांचं सामर्थ्य जे आहे त्या शब्दांच्या सामर्थ्याचा अर्थ प्रगट करून जी दाखवते तिला शारदा असं म्हणतात. म्हणून वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. शब्दांचा अभ्यंतर याचा अर्थ असा की शब्दामध्ये असणाऱ्या अर्थाची उकल. काही वेळेला असं होतं की आम्ही खूप काही बोलत असतो पण त्याचा अर्थ कळत नाही. काय त्या बोलण्याचा उपयोग? जेव्हा आम्ही काही जेव्हा बोलत असू किंवा सांगत असू तेव्हा त्याचा अर्थ आमच्या समोर आला पाहिजे. याच्यासाठी म्हणून समर्थांनी त्या शारदा मातेचं या ठिकाणी आपल्यासमोर चिंतन ठेवलं. शारदा मातेची उपासना करायला सांगितली. आणि शारदा ही भक्तीची तशीच ती ज्ञानाचीही सुंदर अशा प्रकारची माय माऊली आहे. म्हणून शारदेची उपासना करा. शारदेचं स्तवन या अर्थानं समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्याचंही चिंतन आपण नक्की करूया. जय जय रघुवीर समर्थ.